विनम्र अभिवादन करतो। खरं तर अतिशय कमी वेळामध्ये आपण एवढ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो, धन्यवाद देतो। ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते सुधाकर, आमचे शिवाजीराव, कुणालजी, आमचे ताईजी, सर्व तालुका प्रमुख मित्रांनो, निवडणूक आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा असा वेळ आहे। इथं चुकला तर ठोकल्या जातो आणि म्हणून कुठलाही निर्णय घेताना फार महत्त्वाचा आणि तेवढ्या जबाबदारीने घेणं फार गरजेचं असतं। आपण पाहतोय का निवडणुकीच्या धामधुडीमध्ये या सगळ्या व्यवस्थेमध्ये आज जाती पाती धर्माचं राजकारण एवढं महत्त्वाचं स्थान घेत आहे। गावागावात एक चर्चा सुरू होते, कोण कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, पंथाचा आहे। आणि गावातलं वातावरण जर पाहिलं तर कामाचं राहिलंच नाही, फक्त जाती धर्माचं राहिलेलं आहे। म्हणजे मी जर खोटं बोलत नसेल तर कोणा किती काम केलं, कोणाच्या काय गरजा आहे, कोणाला काय त्याची काय मागणी आहे, हा विषय संपलेला आहे। काल परवा कांद्याला निर्यात उठवली आणि उठवल्यानंतर पुन्हा 40% निर्यात शुल्क लावून टाकले। कांदा न्यायचा का नाही न्यायचा, म्हणजे असे काही जर आपण एकंदरीत निर्णय जर पाहिले तर तूर उत्पादक शेतकऱ्याचे 1500 रुपये पर क्विंटल मागे कमी झाले, सोयाबीनचे भाव 2000 पडले, कापसाचे भाव 1000 कमी झाले आणि कांदा ना पिकून सुद्धा भाव वाढत नाही। सरकार कोणाचं असू दे, मग या सगळ्या निर्णयावरून ते शेतकऱ्याच्या बाजूने किती झुकलं हे सरळ स्पष्ट होते। काँग्रेसवाल्यानं काय केलं हाही प्रश्न आहे। आता आमचे राहुल गांधी जोरजोरानं बोंबलत आहे कि मैं 1 लाख दूंगा, महिलाओं को 1 लाख दूंगा और युवाओं को 1 लाख दूंगा। मी झाला रात्रभर हिशोब करत बसलं 1 लाख कसा देणार, कारण या देशाचं बजेट आहे 45 लाख कोटीचं। आता देशाचं पुरं बजेट म्हणजे अर्थसंकल्प आहे 45 लाख कोटीचा आणि भाजपावाले म्हणते आम्ही 80 कोटी लोकांना धान्य देतोय। किती लोकांना? आता 80 कोटी लोक गरीब आहे म्हणून धान्य भेटते ना। त्याचा हिशोब जर लावला तर 80 लाख करोड, बजेट 45 आणि वाटावं लागतं त्याच्यापेक्षा 40 कोटी अधिक। तारतम्य कुठे जुळत नाही, जुमला आहे सर, नाही लक्षात आलं तुमच्या? हा सगळा जुमला आहे। जसं भाजपवाल्यांना म्हटलं होतं का हम 15 लाख देंगे, अभी तक नहीं आए। आतापर्यंत ते आलेच नाही, कुठं ठेवले पता नाही अजून। आम्हाला सांगावं तरी या कोणत्या खोऱ्यात ठेवल्या, उचलून आणून घेऊ आपण, वाटू गरीबाले। हे सगळे निवडणुकीचे आश्वासनं आणि त्याच्यात आपली असलेली भूमिका मी नेहमी पाहत असतोय का या सगळ्या याच्यामध्ये मी बसता सगळ्या कार्यकर्त्यावर आपल्यावर सगळ्यावर नजर मारत होतोय, तेव्हा विचार करत होता आमची माय माऊली ती ताई चांगली बोलली, ती शब्द तुटत होते पण मनातला जो सार होता तो सामान्य माणसाचा आवाज होता, हे फार महत्वाचं आहे। आज भाषण चांगले करणं, इसको मार डालूंगा उसको खींच लूंगा, टाळ्या घेण्याच्या शब्द आम्ही पाहतोय, फेकण्याचे काम आपण पाहतो। ओ मावले आजे तू तिला बसून दे ना, कुठं ते पर्स ठेवले तिथं बसव, इथे बस, त्या बैठ। मी ऐकतो सगळ्याचं, ऐकूनच समोर जा तुम्ही। लक्षात घ्या का तुम्ही जर भाषण पाहिले, काल एका माणसाचं भाषण ऐकलं कन्याकुमारी से काश्मीर तक, कट से कट तक कत्तल हिंदुओं की हो रही।